तर आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत ASP.NET व्हॅलिडेशन. तर तर व्हॅलिडेशन म्हणजे काय बेसिकली. तर ASP.NET मध्ये आपण वेगवेगळे फॉर्म्स घेत असतो, फॉर्मच्या फील्ड घेत असतो, इनपुट फील्ड्स. जसं की तुमचं इनपुट टेक्स्ट असेल, ईमेल असेल किंवा काही काही टेक्स्ट फील्डमध्ये आपल्याला असं मेन्शन करावं लागतं की ही जी ईमेलची फील्ड आहे त्यामध्ये ईमेलचा फॉर्मॅट आहे तो करेक्ट टाकलेला आहे का. त्यानंतर जर मला काही मोबाईल नंबर टाईप करायचा असेल, मोबाईल नंबर टाकायचा असेल, तर युजरने 10 अंकीच हा मोबाईल नंबर ॲड केला पाहिजे, त्यापेक्षा जास्तही नको आणि कमी नको त्याने घेतलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारचे जे व्हॅलिडेशन असतात ते आपल्याला फॉर्ममध्ये ASP.NET मध्ये लावावे लागतात. तर ते कशा पद्धतीने लावायचे आहेत ते आपण बघणार आहोत. In ASP.NET, the validation control are used to validate the user input data such as format data, data type, and date range. Some of the example where validation controls can be used are ओके. तर आपण व्हॅलिडेशन कंट्रोल करत असताना त्याचा फॉर्मॅट, त्याचा टाईप, डेटची रेंज अशा पद्धतीचं जे असतं ते आपण चेक करत असतो. तर एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, अ कस्टमर नेम टेक्स्ट बॉक्स डज नॉट स्टार्ट विथ नंबर ऑर टेक एनी नंबर. म्हणजे आता एक्झाम्पल समजा आपण घेतलं की एखादा कस्टमर आहे, त्याने टेक्स्ट बॉक्स घेतला नावाचा, परंतु त्याचा जो नावाचा जो नंबर, त्याचं जे नाव आहे त्याचं स्टार्टिंग 0 किंवा कोणत्याही नंबरपासून झालेलं नसावं. तर त्यासाठी आपण काय करतो, त्याला एक व्हॅलिडेशन लावतो की की बाबा माझं तो जो तो नाव आहे ते फक्त त्याने फक्त इनपुटमध्ये टेक्स्ट फील्डच फक्त घेतली पाहिजे, कुठलाही नंबर घ्यायला नको. अशा पद्धतीने द पेशंट एज डज नॉट टेक एनी नॉन नंबर व्हॅल्यू, डज नॉट टेक अ नंबर मोर दॅन 180. समजा एखादा पेशंट आहे की त्यामध्ये 120 पेक्षा जास्त व्हॅल्यू त्याने घ्यायला नको. सो आय डोंट थिंक द पर्सन एज कॅन बी मोर दॅन 185. तर ही पर्सनची एज कोणतीही 185 पेक्षा जास्त नसली पाहिजे. The date field does not take any non-date value is mostly like to provide calendar control to select the date. म्हणजे एखादी समजा आता 28चा महिना असतो किंवा 29चा महिना असतो फेब्रुवारीचा, तर तो जर समजा 30 किंवा 31 अशा पद्धतीने जर घेतला तर काय होतं, ते इनव्हॅलिड डेट म्हणून कन्सिडर होतं. तर जे इनव्हॅलिड डेट सिलेक्ट केलेली आहे तर त्यांनी व्हॅलिड डेट म्हणून खाली मेसेज झाला पाहिजे की इंटर युअर व्हॅलिड डेट. त्यानंतर चौथं एक्झाम्पल असं असू शकतं, द डेट रेंज नॉट टेक एनी व्हॅल्यू बेस्ड ऑन द बिझनेस रूल्स. फॉर एक्झाम्पल, इफ डेट इज फॉर्म टू इन्श्युअर द व्हॅल्यू द फील्ड इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द फॉर्म फील्ड. म्हणजे तुमचं फॉर्म फील्डपेक्षा तुमची जी व्हॅल्यू असेल ती जास्तही असायला नको. द तिकीट बुकिंग सिस्टीम डज नॉट अलाउ तिकीट टू बी बुक फॉर पास्ट डेट दॅन टुडे. तर आपण कोणतेही तिकीट बुक करायला जातो तर अपकमिंग डेटचं तिकीट बुक करता येतं, झालेल्या डेटचं तिकीट बुक करता यायला नको. ते हिडन झालं पाहिजे किंवा खाली मेसेज दिला गेला पाहिजे की तुम्ही जी डेट सिलेक्ट केलेली आहे ती प्रॉपरली सिलेक्टेड नाही किंवा इनव्हॅलिड डेट आहे. म्हणजे ते सॉफ्टवेअरला त्या ठिकाणी व्हॅलिडेशन त्या ठिकाणी तशा पद्धतीने आपल्याला दाखवायचं आहे. ओके. त्यानंतर द रिक्वायर्ड इनपुट फील्ड मस्ट नॉट बी एम्प्टी. एखादी फील्ड जर समजा मोबाईल नंबर कंपल्सरी असेल, रिक्वायर्ड फील्ड असेल आणि युजर येऊन जर का एम्प्टी फील्ड जर सोडून गेला तर त्याला मेसेज दिसला पाहिजे की तुमची फील्ड जी आहे ती एम्प्टी आहे. तर नेक्स्ट आहे क्लायंट साइड व्हॅलिडेशन वर्सेस सर्व्हर साइड व्हॅलिडेशन इन ASP.NET. तर ASP.NET मध्ये दोन प्रकारचे व्हॅलिडेशन असतात. एक असतो क्लायंट साइड, दुसरा असतो सर्व्हर साइड. आता क्लायंट साइड व्हॅलिडेशन इज गुड बट वी मस्ट डिपेंड ऑन ब्राउझर अँड स्क्रिप्टिंग लँग्वेज सपोर्ट. द क्लायंट साइड व्हॅलिडेशन इज डन इन युजर ब्राउझर युजिंग JavaScript and another scripting. You can use client-side validation library such as web UI validation.js in .NET. तर क्लायंट साइड व्हॅलिडेशन गुड आहे, परंतु आपल्याला काय करावं लागतं, वेबच्या ब्राउझरवरती ती स्क्रिप्ट चालेल
कम्पॅटेबल होईल यावरती डिपेंड राहावं लागतं. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, VUI व्हॅलिडेशन डॉट JS हे एक फ्रेमवर्क आपण, ही एक लायब्ररी वापरून आपण त्या ठिकाणी क्लायंट साईड व्हॅलिडेशन त्या ठिकाणी करू शकतो. तर सर्व्हर साईड व्हॅलिडेशन कसं अचीव्ह करू शकतो? सर्व्हर साईड व्हॅलिडेशन इन ASP.NET is done in C# code behind where the value of user input is sent and validation on server. The process is time consuming but provide better security and it's easier to implement in ASP.NET. For example, if an app want to check the date range, the date value will be read from ASP.NET in C sharp. The C sharp code behind the validation method will be compared against the rule. तर जो रूल वगैरे दिलेले असतील त्या रूलच्या प्रमाणेच आपल्याला वर्क झालं पाहिजे. म्हणजे डेट रेंज जर स्पेसिफिक असेल, समजा मला या मंथपासून नेक्स्ट मंथपर्यंतच फक्त ऑफर व्हॅलिड आहे, तर त्या पद्धतीनं त्याने तीच डेट त्या रेंजमधली डेट सिलेक्ट केली पाहिजे, नाहीतर त्याला त्या ठिकाणी इनव्हॅलिड शो झालं पाहिजे. व्हॅलिडेशन कंट्रोल्स इन ASP.NET 6 प्रकारचे व्हॅलिडेशन कंट्रोल आहेत. रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेशन, कंपेअर व्हॅलिडेटर, रेंज व्हॅलिडेटर, रेग्युलर एक्सप्रेशन व्हॅलिडेटर, कस्टम व्हॅलिडेटर, व्हॅलिडेशन समरी अशा पद्धतीने आहे. तर प्रत्येकाचे सेपरेट त्यांचे यूज आहेत. रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेशन, धिस कंट्रोल इन्श्युअर दॅट द फील्ड इज नॉट एम्प्टी ऑर ब्लँक. म्हणजे रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेशन जर लावलं तर ती जी फील्ड आहे ती ब्लँक असायला नको. त्यानंतर कंपेअर व्हॅलिडेटर, दिस कंट्रोल कंपेअर द व्हॅल्यू ऑफ वन इनपुट कंट्रोल टू अनदर. इट कॅन व्हॅलिडेट पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, अदर सिनेरियोज. तर दोन व्हॅल्यू जर आपल्याला मॅच करायचे असतील तर कंपेअर व्हॅलिडेटर आपण यूज करू शकतो. तर कशाच्या वेळेस, कन्फर्म ईमेल असेल किंवा कन्फर्म पासवर्ड असेल, अशा वेळेस आपण कंपेअर व्हॅलिडेटर त्या ठिकाणी यूज करतो. त्यानंतर आहे रेंज व्हॅलिडेटर. रेंज व्हॅलिडेटरमध्ये द कंट्रोल चेक्स इफ व्हॅल्यू फॉल्स विदिन अ स्पेसिफिक रेंज. म्हणजे स्पेसिफिक रेंजमध्येच आपली व्हॅल्यू आहे का, रेंज आहे का, ते चेक करण्यासाठी ते इन्कम असेल, रेंज असेल किंवा डेट ऑफ बर्थ असेल, त्या रेंजमध्येच आहे का ते चेक करण्यासाठी रेंज व्हॅलिडेटर. रेग्युलर एक्सप्रेशन व्हॅलिडेटर, आपला एखाद्या वेळेस जिप कोड असतो किंवा इनपुट टाईप्स व्हॅलिडेटर असतात किंवा फोन नंबर असतात, तर त्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला असायला हवं. किंवा ईमेल ॲड्रेस असेल, ईमेल ॲड्रेस समजा @gmail.com आहे, तर gmail.com मध्ये यायलाच हवं, .com किंवा या डॉटच्या फील्ड यायलाच हव्या. तर अशा पद्धतीने आपण ते चेक करू शकतो की युजरनी आपल्याला जे एंटर केलेलं आहे तो प्रॉपर ईमेल IDच एंटर केलेला आहे का, तरच ते घेतलं पाहिजे. नाहीतर मग त्याला मेसेज झाला पाहिजे की नाही, इंटर ईमेल ॲड्रेस. Custom validator, the controls allow developer to define their validation logic. It usually depends on the business rules. Validation summary. त्यानंतर कंट्रोल डिस्प्ले द रिपोर्ट ऑफ द ऑल व्हॅलिडेशन ऑकर. व्हॅलिडेशन समरीमध्ये जेवढे काही एरर्स आलेले आहेत तर ते पेजमध्ये त्या ठिकाणी तो शो करतो. आता पहिलं आहे रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेशन. आता रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेशनमध्ये आपण काय केलेलं आहे, रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर यूज केलेला आहे. त्याची ID मध्ये रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर 3 म्हणून त्याची ID दिलेली आहे. त्यानंतर कंट्रोल व्हॅलिडेट टेक्स्ट बॉक्स आणि त्या ठिकाणी आपण लिहिलेलं रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर. ओके, तर अशा पद्धतीने आपण रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटरचा यूज करतो. नेक्स्ट आहे कंपेअर व्हॅलिडेटर. आता कंपेअर व्हॅलिडेटर आपण समजून घेतलेलं आहे, ते पण इथं या फील्डमध्ये त्या आपण यूज केलं. या फील्ड ज्या आहेत दोन पद्धतीने आपण घेऊ शकतो. एक तर कोड टाईप करून घेऊ शकतो वेब फॉर्म क्रिएट केल्याच्या नंतर, किंवा ह्या ज्या फील्ड्स आहेत त्या आपण 1 by 1 ड्रॅग अँड ड्रॉप करून सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो. रेंज व्हॅलिडेटर सुद्धा तसंच आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. रेंज व्हॅलिडेटरमध्ये या ठिकाणी रेंज व्हॅलिडेटर लिहायचं आणि त्याची दोन्ही ठिकाणी ID वगैरे देऊन, आपण त्याचं साईज वगैरे देऊन, हाईट विड्थ देऊन आपण त्या ठिकाणी रेंज व्हॅलिडेटर त्या ठिकाणी देऊ शकतो. तर आपण इथं बघू शकता की आपण एक वेब पेज डिझाईन करून त्या ठिकाणी नेम, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, इंटर एज आणि ईमेल ID या प्रकारच्या फील्ड्स घेतल्या आणि या फील्ड्स आपण या ठिकाणी व्हॅलिडेशन आपण दिलेलं आहे. नेम इज मॅन्डेटरी या पद्धतीनं. ओके, तर हा होता फॉर्म व्हॅलिडेशन कसं करायचं आपण ते बघितलं. कोणत्या कोणत्या फॉर्म कंट्रोल्स आहेत
ते आपण बघितलं व्हॅलिडेशन कंट्रोल्स, आणि ते आपण आपल्या कोडमध्ये त्या ठिकाणी यूज केलं आणि या ठिकाणी आपण आउटपुट बघितलेलं आहे.